नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेले 2-3 दिवस हिंदी मराठी भाषा या सगळ्या विषयी सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. ते आत्ताचे सध्याचं सरकार, एकीकडे राज ठाकरे, एकीकडे मराठी माणसं आणि एकीकडे ती हिंदी भाषिक, अशा सगळ्या गोष्टीचा वाद सतत आणि सध्या चालू आहे. जरा स्पष्टच बोलणार आहे. व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसानं पाहावा आणि तुमच्याजवळ हा व्हिडिओ आलाय तर प्रत्येक मराठी माणसाला शेअर करा, कारण आपल्याला मराठी म्हणून आधी विचार करणं फार महत्त्वाचं आहे. मी इतके दिवस बोलतोय, अनेकांनी व्हिडिओला ते व्ह्यूज गेले नाहीत, त्यामुळे अनेकांना नसेल माहिती, पण अत्यंत महत्त्वाचा विषय जे काही केंद्र सरकारने हिंदी भाषा जी काही लादण्याचा प्रयत्न केला आहे, किंवा अनेक जण म्हणतात की पहिलीपासून ती हिंदीची सक्ती केली आहे, हिंदी विषय असावा याची. आता पहिली गोष्ट म्हणजे हिंदी विषय असावा अभ्यासक्रमामध्ये, हे काय आज नाही आहे तर ते आहे पहिल्यापासून. आम्ही देखील, आपल्याला देखील हिंदी विषय होता. म्हणजे अशी काही मोठी गोष्ट नाही की हिंदी आजच पहिल्यांदाच सरकार लादतं आणि काय करतंय. आता ते पहिलीपासूनच अगदी लहानपणापासून हिंदी ही भाषा हवी, ही सक्ती का, अशा अनेक जण प्रश्न विचारतायत. तर मग माझे काही प्रश्न आहेत, माझे काही उत्तर आहेत, माझा जो काही अभ्यास आहे आणि तो आपल्याला प्रत्येकाला करावा लागेल. आधी याच्या मुळाशी जावं लागेल की हे केंद्र सरकार वळवळ का करतंय. महाराष्ट्रात खास करून त्या साऊथ बिऊथमध्ये तिकडे खाली दक्षिणेकडे करतात, पण एवढं चालून दिलं जात नाही तिथल्या स्थानिकांकडून, त्याच्यामुळे ते तिकडे जास्त वळवळ करत नाहीत. राहिला प्रश्न आपल्या महाराष्ट्रात, तर महाराष्ट्रात जे काही यूपी बिहार आणि जे बाहेरनं एवढे काही लोंढे आले आहेत या महाराष्ट्रात, ही मोठी मोठी आपली शहरं ही मराठी माणसाची या सध्या राहिलेली नाही आहेत. त्याच्यामुळं यांचे सगळ्या गोष्टींनी यांची मजल जाते. कारण ह्या मुंबई किंवा या सगळ्या भागांमध्ये आज अमराठी आमदार खासदार किती वाढायला लागलेत, कारण त्यांचं मतदान होणारं जे हिंदी भाषिकांचं ते वाढायला लागलंय. हे लक्षात घ्या. पहिलं मूळ इथून सुरू झालंय. एखादा राजकारणी हे राजकारणासाठी चालले, भाषेविषयीचं यांना काय पडलेलं नाही, कुणाला काय. हे मोठे ज्याला मराठी, यांची पोरं कुठल्या शाळेत शिकले त्याचं जरा काढा बघू जरा बाहेर, कुठल्या शाळेत आणि कुठनं शिकून आलेत ते. हे मराठीच्या गोष्टी सांगतायत किंवा हे हिंदीच्या गोष्टी सांगतायत. हे कुठनं शिकले, त्यांची पोरं शिकणार इंग्लंड कॅनडा इकडं तिकडं बाकीच्या भाषांमध्ये, किंवा हिथं असले तरी कॉन्व्हेंटमध्ये शिकणार आणि हे सांगणार आपल्याला सामान्यांना कुठं काय शिकवायचं आणि काय करायचं. त्यामुळे हे राजकारणासाठी चाललंय. किंवा ही जी सक्ती लावली जाते तिचं मूळ कारण म्हणजे काय. मराठी माणूस आणि हिंदी आणि भाषेचा वाद कुठं आहे, शहरी भागात आहे, ग्रामीण भागात नाही एवढा. ग्रामीण भागातल्या माणसाला काही घेणं देणं नाही. ते त्याला आफ्रिकन बोलवा, नाही तर त्याच्या ऑस्ट्रेलियन बोला, कुठलीही भाषा बोलवा, त्याला काही घेणं देणं नाही. तो त्याची गावंढळ भाषा आणि तो आपली मराठी अस्खलित खणखणीत वाजवत राहतो, त्याला फरक नाही पडत काय करायचा. पण हल्ली तिकडेही या सगळ्या गोष्टी पोहोचायला लागल्यात. यांची मजल होते राजकारण्यांची, कारण यांना इथं मिळणारं मतदान आहे. त्यांना माहिती आहे की काही जे मतदारसंघ आहेत ते सगळे अमराठी मतदारसंघ आहेत, त्यामुळे हे काय किती मराठी माणसांना वळवळ केली तरी आपलं मतदान, आपला गट्टा आपल्याला मिळणार आहे. त्यांनी हे राज ठाकरे सांगत होते, ते बरोबर सांगत होते मागे 2006, 7, 8, 9 साली, की हे तिकडून लोक आणतात आणि इथं त्यांच्या विधानसभा क्षेत्र मजबूत करतात, ते मतदान उभं करतात, त्याचे परिणाम आता होत आहेत. आता ते सगळं घडतंय, आता ते सगळं तुम्हाला दिसतंय. म्हणून हे घाबरत नाही त्या मराठी भाषिकांना डिवचायला आणि मराठी भाषेची एवढी हे करायला. सगळ्यात पहिला मूळ महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्यापासून सुरुवात करू आता, की आपण काय किती याचे आहोत, आपण काय नक्की करतोय. की नुसतं मराठी बोल असं नाही चालत. मराठी बोल नुसतं मराठी बोलून मराठी जिवंत राहत नाही. तुमच्या प्रत्येक वापरात, तुमच्या प्रत्येक गोष्टीत, तुमच्या आजूबाजूला सकाळपासून 24 तास मराठी लागते आहे. या मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये बाहेर गेलं तर हिंदीशिवाय पर्याय नाही. दूध घ्यायचं झालं तर पहिला बाह्याच दिसतोय. म्हणजे सुरुवातच आपली तिथून होते. कुठल्या मराठीच्या बाता करताय, कुठल्या मराठीच्या. तुमची मराठी माणसाची पोरं कुठल्या शाळेत जातात, मराठी शाळेत टाकता तुम्ही, किती टाकता. तुम्हाला गावच्या जिल्हा परिषदांच्या शाळाबिळांमध्ये टाकायला कमीपणा वाटतो. आमचं पोरगं कुठं शिकतंय, सेट रायनमध्ये शिकतंय, सेट पीटरमध्ये शिकतंय. कोण तुमचा बाप आहे का तो. जरा उघडपणे बोलतोय, अनेकांना राग येईल की हा काय बोलतोय, पण सुरुवात आधी लक्षात ठेवा आपण काय करतोय. आपण चुकतोय आधी. तुम्ही तुमच्या पोराला मातृभाषेचं किती शिक्षण देताय. आज आम्ही अनेक जण मराठी शाळांमधून शिकलोय म्हणून काय येडे आहोत का आपण. का डोकं चालत नाही का आपलं, का आपल्याला काय कळतच नाही की आपण पुढं आपलं यश आपल्याला मिळालंच नाही किंवा आयुष्यात कधी मोठेच झालो नाही. आज मराठी शाळा बंद होण्याचं कारण आपण मराठी शाळांकडे वळत नाही. तुम्ही वळा, आपोआप मराठी शाळा सुधारवल्या जातील. तुम्ही सक्ती ठेवा की माझं पोरगं मराठीतूनच शिकणार, मराठी शाळेतच शिकणार. ठेवा ना सक्ती महाराष्ट्रात सगळ्यांनी टाका. तुम्ही त्यांचे त्या फादरांचे बिदरांचे खिस्से भरताय, ते त्याला बायबल शिकवते, इंग्रजी शिकवते, ते तुम्हाला चालतंय. आणि मग आता हिंदी लादली तर तुम्हाला का झुमली एवढी. ती या देशाचीच भाषा आहे. एक देश एक भाषा असावी, तशी ती एक देश आणि एक हिंदी भाषा. राज्य आली की भाषा वेगळी, त्रिसूत्री भाषा होते. इंग्रजी आली पाहिजे, हिंदी आली पाहिजे, आपली मातृभाषाही आली पाहिजे. मातृभाषा सगळ्यांनाच प्यारी आहे. याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला हिंदी लादली म्हणजे आमची मराठी संपली. अरे सुरुवात तुम्हीच करतायत, तुमच्याच हाताने तुम्ही संपवलीत.
टाका ना मग उद्यापासून पोरं तुमची बाहेर काढून. आता ॲडमिशनची वेळ आले, काढून टाका मराठी शाळांमध्ये, शिकू द्या मराठी शाळांमध्ये, ठेवा ना अट्टहास तो. कशाला छात्या बडवताय तुम्ही? तुम्ही काय मराठी करता ते मला माहीत नाही. हां, या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करा. राजकारण्यांकडे जाऊ नका. यांना काही मराठीन बिराठी हे करत बसतायत, हे नको त्या बाहेरच्या लोकांना मारत बसतायत. अरे काय संबंध? आपले इथले बाहेर गेलेले मराठी लोक, एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो खास या व्हिडिओच्या शेवटी, तो बघा. एक हिमाचल प्रदेशमध्ये आपला मराठी तरुण गेला, तो काय सांगतोय. आज इथली मराठी माणसं जी बाहेर जातात, तुम्हाला किती कन्नड येते, किती तमिळ येते, किती तेलुगू येते, गुजराती येते, बाहेरची भाषा येते, आसामी येते, किती येते तुम्हाला? पश्चिम बंगालची भाषा येते का? नाही येत ना. आपण तिथे जाऊन हिंदीच बोलतोय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जर आम्हाला मराठी आलीच पाहिजे. इथं प्रश्न तोच आहे, आली पाहिजे. नाही असं नाही, मी त्याच्या विरोधात नाही आहे. तुम्ही 20-20, 25-25 वर्ष राहताना तुम्हाला सलम मराठी आहे ना, इथली भाषा आहे ना, हे चुकीचंच आहे. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही प्रत्येक वेळेला कुणाला मारत राहून कुणाला तू मराठीतच बोल आणि तू हेच कर, अशातून काही होणार नाही. याच्यातून फक्त वाद आणि तंटे निर्माण होतील, दुस्वास फक्त निर्माण केला जाईल. आज तुम्ही काय करणार आहे? आज मुंबईत हे घुसले, ते गुजराती मारवाडी भैये हे घुसले, ज्यांनी मुंबई भरून ठेवले. काय तुम्ही करणार आहे? राज ठाकरे का उद्या फतवा काढणार आहेत का चला हाकलून लावा सगळ्यांना? काय करणार आहे तुम्ही? आता नाही जाऊ शकत, संपला तुमचा विषय, खोल संपला. तुम्ही काही करू शकत नाही. मग आता करायचं काय? सुरुवात करायची असेल स्वतःपासून करा. आधी पहिलं तुमच्या पोरांना मराठी शाळेत घालायला शिका. त्यांना पहिलं शिकवा आधी मराठी काय आहे काय नाही. ते भविष्य आहे पुढचं. तुम्ही गेल्यानंतर ते एक मराठीसाठी करणार आहेत. अरे त्यांना भाषेचाच अभिमान नाही, तेच इंग्रजी झाडते. हमारे फादरनं काय शिकवलं काय नाही. त्याला काय मराठीची गोडी आहे? त्याला काय माहिती या मातीची संस्कृती काय, या मातीचा संस्कार काय? त्याला काय माहिती आहे छत्रपती कोण आहेत? त्याला काय माहिती संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम कोण आहेत? आम्हाला कीर्तन बघायला आम्हाला लाज वाटते. आम्ही कार्यक्रमात बसत नाही. आमच्या कॉलेजांमध्ये, आमच्या शाळांमध्ये पोरी नाचवल्या जातात वर्गातल्या. हे बघताय ना तुम्ही या सगळ्या गोष्टी. आणि आम्ही म्हणतोय आमचा समाज, आमची पोरं गौतमी पाटीलच्या पुढं शिट्या मारणारच. अरे तुम्ही साला शिकवतायच ते, तुम्ही सांगतायच ते. काय आमच्या शाळांमध्ये, आमच्या कॉलेजांमध्ये कल्चरल इव्हेंट केले जातात. कसले कल्चरल? हे हापचड्ड्या घालून कल्चर तुमच्या बापान केले होते का? विचार करा या बारीक सारीक गोष्टींचा. राज ठाकरे बोलले म्हणजे मराठी टिकत नाही किंवा संपत नाही, किंवा राज ठाकरे नाही संपल असं काही होणार नाहीये. राज ठाकरेच म्हणजे शेवट नाही होणार असं काही. प्रश्न हा आहे, राज ठाकरेंना जर मराठीसाठी काम करायचं असेल तर आधी सत्तेत यावं लागेल, सत्तेच्या प्रवाहात यावं लागेल. त्याच्यासाठी काही गोष्टी सोडून द्याव्या लागतील. आधी सत्तेत यावं लागेल. सत्तेत येऊन या सगळ्या गोष्टी हळूहळू खाली राबवाव्या लागतील, इम्प्लिमेंट करावी लागेल. हे सत्तेत बसलेत, हे सरकार आहे, भारतीय जनता पार्टीनी सगळी लोक हे भैयांना आणणारच ना. हे भैयांना बियांना घेऊन येत आहेत. हे एकनाथ शिंदेचे ते श्रीकांत शिंदे त्या कल्याण बिल्ल्यांमध्ये उत्तर भारतीय महासंघन काय त्या जत्रा भरवतात, त्यांची लाल करतात. ते किती तिकडे भैये तुम्हाला माहिती आहे का? सगळे भैयेच भरलेत तिकडे. त्याच्यामुळे आधी राज ठाकरेंना जर काही करायचं असेल तर सत्तेत यावं लागेल. त्यांचे ते प्रवक्ते ती सगळी जे टी व्हीवर येऊन बोलत बसतात ना, काही होणार नाही त्यांना. काही होणार नाही. काहीच होणार नाही. तुम्ही काहीच करू शकत नाही. अरे तुमचा टक्काच किती आहे मुंबईमध्ये? किती टक्का आहे? मतदान करणारा सामान्य माणूस असतो, तोच आहे विरार बदलापूर इकडं तिकडं. आणि बाकीचे बसलेत बडबड करणारे ते मराठी स्वतःला फक्त नाव मराठी आहे, त्याचं सगळं आहे जे यायला हिंदीचं आणि इंग्रजीच. त्याची पोरं कुठं तर आहे ती अमेरिकेत आणि इकडं. कुठल्या भाषा करताय तुम्ही मराठी टिकवायच्या? आज गावाखेड्यांकडे जमिनी विकतायत, आंब्याच्या एकरो बागा विकतायत, काय करतायत, कुणाला विकताय? कोण विकतंय? मराठी माणूसच विकतोय ना. आज ॲडव्हर्टाईज तुमच्या महाराष्ट्रात कुणाचे आहेत? सातबारे कुणाचे होते? UP बिहारवाल्यांचे होते का? तुमचेच होते ना. खाली कुणी गेले? तुम्हीच केलेत ना. आणि आता तुम्हाला वळवळ सुचते, आता तुम्हाला कळतंय मराठी आली आणि हिंदी लादली. काही नाही, भाषा आहे ती अभ्यासक्रमात असलीच पाहिजे, या मताचा मी आहे. काही होत नाही याच्यातून कुठली भाषावर कुठली सक्ती केली जात नाही ना. मराठी संपत नाही. तुम्ही सुरुवात करा. तुम्ही काय करता ह्या ठरवा स्वतःला. तुमची पोरा 90% मराठी माणसांची मुलं आज इंग्रजी शाळांमध्ये शिकतायत. आज झेडपीच्या शाळांची माझा बाप शिक्षक आहे स्वतःचा. 7 आणि 8 आणि 4 पट आहे गावातल्या शाळांचा. तुम्ही काय सांगताय? तुम्ही वास्तव तरी तुम्हाला माहिती आहे का कुठल्या गोष्टीचं? या मी तुम्हाला सांगतो, माझ्याजवळ या, मी तुम्हाला सगळं शिकवतो. आज जे काही 2 दिवस चाललंय ना, आता कंटाळा आला या सगळ्या गोष्टी पाहून आणि बोलून. ते मराठी भाषेचा वाद करून बस झाला. आता कसला भाषेचा वाद करताय तुम्ही? सांगताय भाषा काय असते काय नाही. ते सुधरा, विचार करा. अत्यंत महत्त्वाचं आहे. मराठी टिकेल तेव्हाच जेव्हा मराठी माणूस आणि त्याचं अस्तित्व टिकेल. मी राज ठाकरेंना बोलत नाही, त्यांना मी विरोध नाही करत आहे. उत्तम माणूस आहेत ते, आणि ते जे बोलतायत ते पोट तिडकीने बोलतायत. ते बाकीच्यांसारखं वळवळ करत नाहीत फक्त दाखवण्यासाठी. तो माणूस उत्तम बोलतोय. पण आधी सत्तेत या, सत्तेच्या प्रवाहात या. तुम्ही कितीही बलशाली असलात
सत्तेच्या बाहेर आणि विरोधात राहून तुम्ही काहीही सध्याच्या घडीला करू शकत नाही. हे सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे मराठी भाषेला अभिजात दर्जा बिर्जा हे दिले नाही या सगळ्या भारतीय जनता पार्टीने, या सगळ्या लोकांनी. हे केलंय चांगलं, त्याच्याबद्दल काय दुमत नाही, चांगलंच केलं त्यांनी. पण त्यांना एवढं काही मराठीविषयी पुळकानी प्रेम असं काही दिसत नाही, आणि ते नाहीच आहे. कारण तो जो पक्ष आहे ना, तो पक्ष सगळ्या हिंदू म्हणून उभा राहिलेला आहे. हिंदुत्ववादी संघटना म्हणून ती उभी राहिलेली आहे. त्याच्यामुळे ती भाषा या राजकारणात ते सहसा घुसत नाहीत, आणि त्यांना काही पडलेलं नाही आहे त्या सगळ्या गोष्टींचं. त्याच्यामुळं राज ठाकरेंचे हात बळकट करायचे असतील मराठी माणूस म्हणून, तर मला बघायचं या इलेक्शनमध्ये, या निवडणुकीमध्ये, या महानगरपालिकांच्या. कारण मुंबई महानगरपालिका, ठाणा, बिना या 7-8-10 महानगरपालिका या भैयांनी ज्या भरलेत आहे, या मराठी माणूस तिथं आपली ताकद दाखवतोय का, हे मला बघायचं आहे. आता हे मला बघायचं की राज ठाकरेंना मतदान होतंय का. आणि जर राज ठाकरेंना मतदान होणार नसेल ना, तर राज ठाकरेंनी परत भाषेचा मुद्दा काढू नये, अजिबात काढू नये, खरंच काढू नये. कशाला तुम्ही टाइमपास, तुम्ही पण टाइमपास करताय आणि ह्या खालच्यानं पण टाइमपास करायला होताय. हे मराठी माणसं फक्त बोलायला आहेत, वळवळ करायला. मला म्हणतात मराठी माणूस प्रदीप लिहिलेस, मग मराठीविषयी बोलत नाहीस. म्हणलं का नुसतं बोलून मी ऐकलं की तू ऐकलं की तुला काय शांतता होणार आहे का. जर आम्ही मतदान करणार नसू राज ठाकरेंना, जो माणूस 16-17 वर्ष 20 वर्ष आज व्हायला आली मराठीविषयी बोलतोय, त्याच्या हातात सत्ता देऊ शकत नाही. त्यामुळे वरच्यांना कळले की मराठी माणूस आणि राज ठाकरे काहीही होऊ शकत नाही. त्यांना अंदाज आला याचा. त्यांना झटका बसला असता ना एकदा, की एकदा सटदिशी राज ठाकरेंच्या हातात सत्ता दिली असती मराठी माणसाने मराठीच्या मुद्द्यावरती. जशी काय ते 2009 साली काय केलं, ते 13-12 आमदार दिले, मग यांना समजलं असतं की नाही मराठी माणूस एकही होऊ शकतो. म्हणून म्हटलं टाईमपास तुम्हीही करू नका, कुणालाही करायला लावू नका, ते भाषेचं बाहेरही काढू नका. काही मूळ गोष्टी आहेत त्या शोधा आणि चालू करा तुमचं काम मराठी माणसांना, तुमची एकी दाखवण्याचं काम. तर आणि तरच टिकाल. ही तिसरी मुंबई जी काही काढली आहे ना, तुम्हाला माहीत नाही त्याच्या मागच्या काही गोष्टी, पण तिथं UP आणि बिहारच दुसरं वसवणार आहेत एवढं मात्र नक्की. आणि तिथून मराठी माणूस बाहेर फेकला जाणार आहे, आणि तो फेकलाच. कित्येक गावं तिथली उठून गेलेत. मी स्वतः त्या गावांना भेट दिली आहे जेव्हा उठायच्या आधी. तुमच्या बाहेरनं आलेल्या लोंढ्यांसाठी आणि शहरांसाठी इथल्या स्थानिक ज्यांच्या पिढ्यानपिढ्या या मातीत गेल्या, त्यांना उठवून तुम्ही बाजूला केलं आहे. आणि तुम्ही सांगताय मराठी माणूस टिकला पाहिजे आणि मराठी टिकली पाहिजे. तुम्ही सांगताय हिंदी, या सगळं नका कुणी काय बोलू नका. कुठलाच राजकारणी धुतल्या तांदळाचा नाही आहे. मी तुम्हाला सरळ सांगतो, तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा. उद्यापासून प्रत्येक मराठी माणसानं तुमची मुलं, तुमची बाळं मराठी शाळांमध्ये शिकायला टाका. कोणी काय हसू दे, काय बोलू दे, काय नाही ते तुम्ही शिक्षण द्या. मास्तरांना आहे ना मराठी एखादं शिकवलं काय, तुम्ही शिक्षण द्या, पण मराठीची सक्ती ठेवा. इथून मराठीची सुरुवात नाही झाली ना, नाव बदलेन मी. उद्योगधंद्यांमध्ये उतरा, घ्या यांच्या हातातले सगळे उद्योग घ्या मराठी माणसांनो. जे काही दिसतंय बाहेर, जे करता येईल तुम्हाला, तुमच्यामधले स्किल असेल जे काही करण्याचं, का आपल्या मराठी पोरं पाणीपुरी विकू शकत नाहीत, उत्तम करू शकतात. घ्या, हे सगळं हातात घ्या. आता बस हे भांडणं सोडून द्या. काही भाषा संपत नाही. अरे अशी कित्येक वर्ष जुनी भाषा ही, तुम्ही काय सांगताय मराठी संपली गेली, काही संपत नाही. मी मराठीचंच बोलतो कोणाशी असेल तरी, आणि बोललो हिंदीत म्हणून काय असं होत नाही की मी विसरलो, ज्याला मराठी काय बोलायचं येत नाही मला, असं होत नाही. असं काहीही होणार नाही. करू द्या, सक्ती करू द्या, नाही तर अभ्यासक्रमात येऊ द्या. आपली पोरं लई शानी आहेत, लई हुशार आहेत, एवढी काही एडी नाही आहेत ती. फक्त त्यांना मार्गाला योग्य लावा. आपोआप तुमची भाषा तुमच्यासोबत पुढे चालली नाही ना, नाव लावणार नाही. तुमचे संस्कार, तुमची संस्कृती, तुमची परंपरा ही महाराष्ट्राची टिकवून राहा, त्याच्यावरती ठाम राहा. कुणी झाटवाकडं आपलं काही करणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी हिंदी लादो, नाही तर फ्रेंच लादो, नाही तर कुठलीही लादो, काहीही फरक पडणार नाही. हे लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा. ये वीडियो स्पेशल महाराष्ट्रियंस और कन्नड़ लोगों के लिए है. हिंदी में इसलिए बना रहा हूं ताकि सबको समझ में आए. सबसे पहली बात, मैं खुद एक महाराष्ट्रियन हूं. दूसरी बात, मैं 2 साल से हिमाचल में रह रहा हूं, और हिमाचल इज द हैप्पीएस्ट स्टेट इन इंडिया. अगर आपको ये बात पता है तो मैं उसका आपको कारण बताता हूँ. सबसे पहला कारण ये है कि यहाँ के जो लोग हैं ना, वो काम पे ज्यादा फोकस करते हैं. और दूसरी चीज कि वो इस पे दिमाग नहीं लगाते कि सामने वाला किस लैंग्वेज में बात कर रहा है. उनको बस इस चीज से फर्क पड़ता है कि भाई ठीक है, ये काम है, ये हम अच्छे से करेंगे, इंटीग्रिटी से करेंगे, एक दूसरे की म्यूचुअल रिस्पेक्ट से करेंगे, और उस काम को करने के बाद हम अपने अपने रास्ते निकल जाएंगे. बहुत ज्यादा सिंपल चीज है, बहुत ज्यादा सिंप्लीफाइड है. वर्क एथिक की बात करो, वर्क कल्चर की बात करो, तो सारी जगह पे हिंदी इज ए कॉमन लैंग्वेज और इंग्लिश इज ए कॉमन लैंग्वेज. अपार्ट फ्रॉम दैट यू वोंट हियर एनीबॉडी स्पीकिंग एनी अदर लैंग्वेज. इवन यहाँ के पहाड़ी लोग भी, अगर कोई नॉन पहाड़ी इंसान उनके सामने बैठा है तो पहाड़ी में बात करना प्रेफर नहीं करते, ताकि सामने वाले इंसान को लेफ्ट आउट फील ना हो. और दूसरी जगह हम क्या कर रहे हैं, हम ये कर रहे हैं कि हम जिस बंदे
को यहाँ की लैंग्वेज नहीं आती, जिस बंदे की गवर्नमेंट पोस्टिंग किसी और राज्य से हुई है, उस बंदे को हम फोर्स करणे की भाई तू मराठी सीख. क्यों सीखे वो मराठी? मी मराठी आहे, मी या गोष्टीचा विरोध करतो. कारण की अभी अगर मैं कहीं और जाऊंगा, मैं किसी और स्टेट में जाऊंगा और उस स्टेट में जाने के बाद वो लोग मेरे को बोलेंगे भाई तू पहाड़ी में बात कर या तो किसी और लैंग्वेज में बात कर. मेरे को एक चीज बताओ, ये कैसे पॉसिबल होगा कि मैं उनकी भाषा सीखूं? क्योंकि मैंने 20-21 साल अपनी मदर टंग, अपनी लैंग्वेज सीखी है. मुझे 5 भाषाएं आती है, उस भाषा में मुझसे बात कर लो, मैं करूंगा. पर मुझे अगर नहीं आएगी कोई भाषा, तो इसका मतलब ये तो नहीं है ना कि मैं कोई गलत इंसान हूं, मैं एक नीच इंसान हूं, मेरा अस्तित्व ही नहीं है. आप तो ऐसे कर रहे हो कि बस पॉलिटिकल एजेंडाज बनाने के लिए आपको जो मन चाहे, जैसा चाहे, आप बस उस चीज को फॉलो कर रहे हो. और आपके चक्कर में हम महाराष्ट्रियंस जो बाहर के स्टेट्स में रह रहे हैं, उनको वो हेट फेस करना पड़ता है, क्योंकि लोग हमको भी उसी नजर से देखते हैं जिस तरह आपको देखा जाता है. तो आपको इस चीज को समझना पड़ेगा.